तर उद्धव ठाकरे आता काही वेळातच या ठिकाणी पोहोचत आहेत। ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे उद्धव ठाकरे यांची गाडी। मात्र राज ठाकरे ज्या ठिकाणी वेस्ट एंडमध्ये थांबलेले आहेत तिथेच बहुतेक उद्धव ठाकरे देखील जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तिथून ते फॅशन स्ट्रीट या ठिकाणी येतील आणि तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। शरद पवार देखील त्या ठिकाणी येणार आहेत। आदित्य वायबीला जातील आणि तिथून ते या मोर्चामध्ये सहभागी होतील। या मोर्चाचा टाइम जे आहे किंवा वेळ जी आहे ती 2 वाजताचीच देण्यात आलेली होती, त्यामुळे 2 वाजता हे सगळे नेते एकत्र या ठिकाणी येतील आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर आता भाजपचं मुका आंदोलन सुद्धा एकीकडे सुरू झालेलं आहे। सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून हे मुका आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। निवडणूक आयोगाच्या जो आहे तो या ठिकाणी मेट्रो सिनेमाच्या चौकाजवळ पोहोचलेला असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राज ठाकरे जे आहेत ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये या ठिकाणी वेस्ट एंड हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते देखील आंदोलनासाठी उपस्थित राहतील। आणि आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, त्याचसोबतच सर्वच ठाकरे कुटुंबीय या संपूर्ण मोर्चासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी अनिल परब जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना या सगळ्या मोर्चाच्या संदर्भातली माहिती जी आहे ती देताना पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे या संपूर्ण मोर्चासाठी दाखल झालेले सिद्धेश मोर्चासाठी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सिद्धेश दाखल झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे सध्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये आहेत। बहुतेक उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्रच फॅशन स्ट्रीट या ठिकाणी येतील आणि तिथून मोर्चाला सुरुवात होईल। सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये आज निघतोय। महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका परिसरापर्यंत पोहोचणार आहे। दुसरीकडे आपण दृश्य पाहताय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि मनसेचे नेते सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। संदीप देशपांडे हे आता सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे आहेत ते आता सभास्थळावर एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी इथे दाखल झालेत, तर उद्धव ठाकरे देखील आता इथे दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा, तर काही वेळात शरद पवार देखील आता या मोर्चासाठी म्हणून दाखल होणार आहेत। तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रच मोर्चाच्या स्थळी येण्याची शक्यता। राज ठाकरे सकाळीच चर्चगेटमध्ये दाखल झालेत। सध्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे आहेत। कोणतीही गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेत पोहोचावं यासाठी राज ठाकरे यांनी लोकलनं प्रवास केलेला आहे। लोकलनं प्रवास करत असे चर्चगेट या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यानंतर वेस्ट एंड हॉटेलमध्ये सध्या राज ठाकरे, अमित ठाकरे आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा देखील आता त्याच दिशेनं निघालेला आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। तर मोर्चाच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो। दुसऱ्या फळीमधले जे नेते आहेत ते आता आधीच या ठिकाणी दाखल झालेत। आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। हे कार्यकर्ते फक्त एका पक्षाचे नाहीयेत, तर महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेले 3 पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी ईव्हीएम आयोगाची, निवडणूक आयोगाची मशीन आहे। तर उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत, आपण पाहतोय। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रच या मोर्चामध्ये येतील। राज ठाकरे यांनी ट्रेननं प्रवास केलेला आहे। आज लोकलनं प्रवास करत ते चर्चगेटपर्यंत पोहोचलेले आहेत आणि अनेक वर्षाच्या नंतर राज ठाकरे यांनी लोकलनं प्रवास केला आणि आता उद्धव ठाकरे जे आहेत ते वेस्ट एंड, ज्या ठिकाणी राज ठाकरे हे 11:30 वाजता पोहोचलेले आहेत, मोर्चाच्या 1.5 तास अगोदरच त्या ठिकाणी पोहोचलेले होते। आता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। दोन्ही भाऊ कदाचित या हॉटेलमधून मोर्चाच्या ठिकाणी एकत्रित जाऊ शकतात। आदित्य ठाकरे सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। शर्मिला ठाकरे काही वेळापूर्वीच वेस्ट एंड हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आता वेस्ट एंड हॉटेलमध्ये पोहोचले। राज ठाकरे देखील याच ठिकाणी आहेत। मगाशी म्हटल्याप्रमाणे ठाकरे बंधू एकत्रच या ठिकाणाहून मोर्चासाठी निघणार आहेत। राज ठाकरे 11 वाजताच या ठिकाणी पोहोचले होते, तर उद्धव ठाकरे आता पोहोचले असून 2 वाजता बरोबर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीसा संवाद होईल, कारण या एका मुद्द्यावर दोन्ही बंधूंचं एकमत झालेलं आहे। निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटायला गेलं त्याही वेळेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र संवाद साधला आणि त्यानंतर एक मुद्दा हा दोन्ही बंधूंसाठी एकत्र आणण्यासाठी पुरेसा ठरलाय। राज ठाकरे यांनी आज लोकलनं प्रवास करत चर्चगेट गाठलेलं होतं।